चला पंचांना विनंती, आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघांच्या पाठी केवळ एकच व्यवस्थापक सूचना आहे. दोन्ही संघांसाठी आपल्या पाठीमागे केवळ आपला एकच कोच असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त मैदानावर प्रत्यक्षात खेळणारे खेळाडू आणि अतिरिक्त खेळाडू आणि एक कोच या व्यतिरिक्त कुणी थांबू नये अशा सूचना आहेत. सामन्याला सुरुवात होते. मानसकोट संघाकडून 6 नंबरची जर्सी परिधान किल्ला चढाईपट्टू आक्रमण करतो की ज्याने मागील काही सामन्यांमध्ये भरीव अशी कामगिरी मैदानावरती केली होती आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीत नेण्यामध्ये ज्याचा महत्वाचा वाटा होता. आक्रमण पहिल्याच आक्रमणामध्ये सलामीची चढाई होती, तितकीच कमालीची चढाई पाहायला मिळाली आणि गुणांकन प्राप्त झालं ते मानसकोट संघाला. सुरुवातीलाच एका धक्क्याला सामोरं जावं लागतंय ते निनावी मुसरी संघाला. आक्रमण होते निनावी मुसरी संघाकडून. निदान रेषा व्हॅलिड करून पुन्हा एकदा 2 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करत असतानाच या ठिकाणी मात्र रेडर बाद होतोय. दुसऱ्या धक्क्याला सामोरं जावं लागतंय निनावी मुसरी संघाला आणि प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा ज्यानं सलामीची चढाई या प्रांगणामध्ये घेऊन आला होता आपल्या संघाकरता आणि पहिल्या चढाईमध्ये पहिलं गुणांक प्राप्त केलं होतं. संघाला महत्वपूर्ण योगदान देत असताना संघाला थोडंसं का होईना पण मजबूत स्थितीत नेण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा असा हा चढाईपट्टू आक्रमण करतोय. किरकोळ बांध्याचा जरी असला तरी पुन्हा एकदा रनिंग हँडटचच्या स्वरूपात 1 गुण प्राप्त होतोय आणि पुन्हा एकदा एका गुणाला बॅकफुटवर जाताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो निनावी मुसरी संघ. आक्रमण होतोय पुन्हा एकदा निनावी मुसरी संघाकडून मानसकोटच्या प्रांगणामध्ये. 2-2 सिंगल 1चं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय मानसकोट संघाकडून निनावी मुसरी संघाकरता. निदान रेषा व्हॅलिड करून पुन्हा एकदा या मला पकडा अशा स्वरूपाचं आव्हान 6 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय मानसकोटच्या प्रांगणामध्ये. त्रुटीत काय की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण अंतिम सामन्यामध्ये खेळण्याकरता धडक मारायची हा इरादा स्पष्ट करून खेळण्याकरता संघ मैदानावरती उतरलेला आपल्याला पाहायला मिळतो. तो मानसकोट आक्रमण होतोय मानसकोट संघाकडून. 9 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय. 4 क्षेत्ररक्षक मैदानात असताना निनावी मुसरी संघाच्या अंतरावरचं विभागल्या गेलेल्या क्षेत्ररक्षणाला सामोरं जात पुन्हा एकदा आपल्या प्रांगणाच्या दिशेनं सुखरूप परत प्रत्युत्तर दाखल आक्रमण होतंय ज्यानं 17 नंबर जर्सी परिधान केली असं चढाईपट्टू आक्रमण करतोय. निदान रेषा व्हॅलिड करत पुन्हा एकदा स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेनं आक्रमण करत असताना पुन्हा एकदा मध्यभागी सुरुवातीलाच थोड्या धक्क्याला सामोरं जावं लागलेलं असतानाच पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल आक्रमण होते आपल्या संघासाठी. वारंवार चढाई घेऊन येत असताना आणि आपला संघ मजबूत स्थितीत येण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या कौशल्याने खेळी करत वेगवेगळ्या वेगळ्या आपल्या स्टाईलनं चढाई करायची. समोरच्या डिफेंडरवर थोडासा दबाव टाकायचा. पुन्हा एकदा छान बॅक किक करण्याचा अवलंब आपल्याला पाहायला मिळतो या चढाईपट्टूकडून. आणि पुन्हा एकदा सुट्टीत काळ घेतला जातोय निनावी मुसरी संघाकडून. हा दुसरा काय उपयोग होतो का त्या आजमावण्याचं काम सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते. निनावी मुसरी संघाकडून आक्रमण होतंय. निनावी मुसरी संघाचा किरकोळ बांध्याचा असणारा चढाईपट्टू 3rd रेड 2 ऑर डाय स्वरूपाची चढाई असताना 18 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू आक्रमण करतोय. 2-1-2-2च्या क्षेत्रवाला सामोरं जात असताना या चढाईमध्ये या चढाईपट्टूला एखादा गुण प्राप्त करावा लागणार आणि सक्सेस झालेली चढाई पाहायला मिळते ती निनावी मुसरी संघाकडून. 3rd रेड होती खरं तर 29 सेकंद. पुन्हा एकदा 3rd रेड मानसकोट संघाकडून. 2-2 सिंगल 1च्या क्षेत्ररक्षणाला सामोरं जात असतानाच या ठिकाणी पुन्हा एकदा शत्रू आखलं गेले निनावी मुसरी संघाकडून. कोणत्याही परिस्थितीमध्ये या चढाईपट्टूची पकड करायची हा मानस निश्चित असणार आहे तो निनावी मुसरी संघाकडून. ही चूक आहे. 3 नंबर क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बाद होतोय. 2 ऑर डाय स्वरूपाची चढाई असताना थोडंसं थांबणं गरजेचं होतं आणि मात्र याचा अचूक फायदा होतोय तो मानसकोट संघाला. प्रत्युत्तर दाखल आक्रमण आहे. 17 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय निनावी मुसरी संघाकडून. 2-1-2-2च्या क्षेत्रव्यूहाला सामोरं जात असतानाच पुन्हा एकदा या ठिकाणी बॅक किक करण्याचा अवलंब केला जातोय. रनिंग हँडटचच्या स्वरूपात एखादा क्षेत्ररक्षक बाद करता येतो का हे पाहून पुन्हा एकदा आपल्या प्रांगणाच्या सुखरूप परत प्रत्युत्तर दाखल आक्रमण होतंय. 6 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करण्याकरता पुन्हा एकदा छिपावतोय की ज्यानं प्रत्येक चढाई ज्याची लक्ष्यवेधी चढाई ठरली
असा चढाईपट्टू आक्रमण करतोय. 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. पुरेपूर आपल्या उंचीचा उपयोग करून घेत कधी स्कॉर्पियन किक, कधी बॅक किक, तर कधी रनिंग हँड टच, कधी टो टच या स्वरूपात गुण प्राप्त करण्याचा मानस या चढाईपट्टूचा आणि हा मानस सक्सेस झालेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आक्रमण होतोय. 2-1-2-2चं क्षेत्र आखलं गेलेलं असतानाच 18 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू पुन्हा एकदा की ज्यानं मागील चढाईमध्ये डू ऑर डायच्या स्वरूपाची चढाई होते त्यावेळेला निश्चित एक चढाईपट्टू बाद करून तो माघारी परतला होता. अशा पद्धतीचा आक्रमण करण्याकरता पुन्हा एकदा आणि माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आपल्या संघासाठी वारंवार चढाई घेऊन येत असताना संघाची धुरा खांद्यावर घेऊन पुन्हा एकदा निनावी मुसरी संघाचं समवेत घेत असताना केवळ 3 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत आणि 3 क्षेत्ररक्षक मैदानात असताना पुन्हा एकदा स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने छान स्कॉर्पियन की बॅकिंग करण्याचा अवलंब करतोय आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते निनावी मुसरी संघाचं. पुन्हा एकदा माघारी परतोय. प्रत्युत्तर दाखल आक्रमण होते निनावी मुसरी संघाकडून. डू ऑर डाय स्वरूपाची चढाई असतानाच या ठिकाणी पाहूया तिसरी चढाई आहे. आक्रमण होतोय. 18 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय. मानसकोंडच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा पॅकिंग करण्याचा अवलंब होता. छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं या चढापट्टीचं आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान देत असताना मात्र यावेळी छान बॅक टॅकलचा अवलंब मैदानावरती होताना पाहायला मिळतोय आणि गुण प्राप्त होतोय तो मानसकोंड संघाला. 2 क्षेत्ररक्षक मैदानावरती असतानाच 9 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय. 2 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत आणि 2 क्षेत्ररक्षक मैदानात असताना यावेळेला मात्र अंतरावरच्या विभागल्या गेलेल्या क्षेत्ररक्षणाची कोंडी फोंड्यात निश्चित या चढाईपट्टू देशात कॉर्नर अचूक टिपला जातोय आणि आपल्या प्रांगणाच्या दिशेने सुखरूप परततोय. प्रत्युत्तर दाखल आक्रमण होतोय. पुन्हा एकदा निनावी मुसरी संघाकडून क्षेत्र आखलं गेलं. पुन्हा एकदा स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करतोय. या मला पकडा अशा स्वरूपाचं आव्हान करत असताना पाहूया छान ऍडव्हान्स टॅकलचा अवलंब केलेला पाहायला मिळतोय. 1+2 = 3 पॉइंट. 3 गुणांना भर पडते मानसकोंड संघामध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटवर संघ फेकला जातोय तो निनावी मुसरी संघ. पूर्वार्धाचा खेळ चालू असतानाच या ठिकाणी थर्ड रेड पुन्हा एकदा डू ऑर डाय स्वरूपाची चढाई आपल्याला पाहायला मिळते ती मानसकोंड संघाकडून. आक्रमण होते पाहूया. 2-1-2चं क्षेत्र आखलं गेलं. आणि दरम्यान सामन्याचा पूर्वार्ध घोषित केला जातो. ज्या वेळेला पूर्वार्धा करता सामना थांबतो त्या गुणांक स्थिती अशी आहे. निनावी मुसरी संघ 1 गुण आणि मानसकोंड 10 गुण. स्पष्ट झाला त्यावेळेला 9 गुणाची जी आघाडी आहे ती मानसकोंड संघाकडे आणि या 9 गुणाची आघाडी या आघाडीमध्ये बिघाड निर्माण करण्याचं काम करावं लागणार आहे ते निनावी मुसरी संघाला. या ठिकाणी पुन्हा एकदा ही चढाई थोपवली जाते. गुणांक प्राप्त होते मानसकोंड संघाला. प्रत्युत्तर दाखल आक्रमण होते मानसकोंड संघाकडून ज्यानं 6 नंबरची जर्सी परिधान केले. पूर्वार्धामध्ये खेळत असताना ज्या चढाईपट्टूची लक्षवेधी खेळी ठरली आणि आपला संघ पूर्वार्धामध्ये मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं महत्वपूर्ण योगदान लाभलं असा हा चढाईपट्टू आक्रमण करतोय. निदानरेषा व्हॅलिड करून पुन्हा एकदा थोडासा स्थिरावतोय अंदाज घेतोय. मित्रांनो स्थिरावायचा अंदाज घ्यायचं सत्र संपुष्टात आहे. निर्णायक सत्राला सुरुवात झाली असतानाच निर्णायक खेळ करणं गरजेचं आहे. ते समोरच्या असणाऱ्या निनावी मुसरी संघाने मानसकोंड संघ पुरता मजबूत स्थितीत पोहोचलेला संघ असताना 4 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय. 2-1-2-2चं क्षेत्र आखलं गेलेलं असतानाच पूर्वार्धामध्ये भरभक्कम गुणाची आघाडी घेऊन मोकळा झालेला मानसकोंड संघ आणि मानसकोंड संघा समवेत खेळत असताना पुन्हा एकदा एक आक्रमक पवित्र घेऊन खेळावं लागणार आहे ती निनावी मुसरी संघाला. बऱ्याचशा गुणाची पिछाट असताना निश्चित या ठिकाणी दमदार स्वरूपाचं क्षेत्ररक्षण करत मानसकोंड संघ पुन्हा एकदा त्रुटीत कॉल करतोय. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटांनी जाधववाडी संघाने देखील तयार राहायचंय. आक्रमण होते मानसकोंड संघाकडून. 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे. 2-2च्या क्षेत्ररक्षणाला सामोरं जात असतानाच पुन्हा एकदा या ठिकाणी किकचा अवलंब करताना पाहायला मिळतोय. हात फैलावत केलेली चढाई पुन्हा एकदा पाहायला मिळते. 9 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू मानसकोंड संघाचा आक्रमण करतोय निनावी मुसरी संघाच्या प्रांगणामध्ये. निदानरेषा व्हॅलिड करत असताना पुन्हा एकदा हलकासा कटाक्ष बदलच्या दिशेने टाकून आपल्या प्रांगणाच्या दिशेने सुखरूप परततोय. प्रत्युत्तर दाखल आक्रमण होतोय. 4 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू आक्रमण करण्याकरता छिपावतोय तो मानसकोंडच्या प्रांगणामध्ये आणि या चढाईपट्टूला परिपूर्णता जाणीव आहे की आपली बऱ्याचशा गुणाची पिछाट आहे
आणि ही पिछाट रोखायची असेल, पुन्हा एकदा उभारी घ्यायची असेल तर आता या उर्वरित मिनिटांमध्ये दमदार खेळाचं प्रदर्शन करावं लागणार आहे. ते या निनावी मुसरी संघाला केवळ टाइमपास तंत्राचा अवलंब करून चालणार नाही, तर खऱ्या अर्थानं वेळेचा सदुपयोग करून खेळणं हे फार गरजेचं असणार आहे. ते निनावी मुसरी संघ करतात. पाहूया आता किती 4 सुपर रेड आपल्याला पाहायला मिळते निनावी मुसरी संघाकडून. आणि यावेळेला मात्र बऱ्याचशा कालावधीनंतर सुपर डुपर रेड निनावी मुसरी संघाची पाहायला मिळते. पुन्हा एकदा थर्ड रेड डू ऑर डाय स्वरूपाची चढाई असताना आक्रमण होते मानस संघाकडून. आणि आता मात्र थोडंसं या ठिकाणी या चढाईपट्टूला 29-30 सेकंद खेळवत ठेवणं गरज. चढाईपट्टू बाद होतो, स्वतःचा तोल सांभाळण्यास समर्थ दर्शवतो. राखीव क्षेत्राला या चढाईपट्टूचा स्पर्श होतो आणि त्यामुळे पंच मंडळी चढाईपट्टूला बाद ठरवत आहे. 2 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतो. यावेळेला मात्र आता निश्चित थोडंसं सामन्याला कराची मिळालेली पाहायला मिळते. आक्रमण होत आहे निनावी मुसरी संघाकडून. +2 = 4 पॉइंट. 4 गुणांना पुन्हा एकदा भर पडते की निनावी मुसरी संघामध्ये त्रुटीत काळ घेतला जातोय. उत्तरार्धाला सुरुवात झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपला नैसर्गिक खेळ दाखवायला पुन्हा एकदा सुरुवात केली. मुसरी संघ मात्र आता पुन्हा एकदा आपला नैसर्गिक खेळ दाखवण्याकरता सज्ज झालेला संघ पाहायला मिळतो आणि आक्रमण होतोय मानसकोळ संघाकडून. ज्यानं 6 नंबरची जर्सी परिधान केली असा चढाईपट्टू आक्रमण करतोय स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेनं आणि प्रतिस्पर्धी संघाच्या राईट कॉर्नरच्या दिशेनं आक्रमण करत असताना छान पद्धतीने ते आपल्याला पाहायला मिळतंय. विधान रेषा व्हॅलिड करून खोलवरचं आक्रमण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. तो या चढाईपट्टूचा दमदार स्वरूपाचा प्रयत्न पाहायला मिळत असताना बोनसच्या रूपानं भर पडते ती मानसकोळ संघामध्ये. प्रत्युत्तर दाखल आक्रमण होतंय पुन्हा एकदा निनावी मुसरी संघाकडून. स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेनं आक्रमण करतोय. खोलवरचं आक्रमण करण्याचा प्रयत्न या चढाईपट्टूचा निश्चित असणार आहे, कारण या चढाईपट्टूला परिपूर्णतेने जाणीव आहे आणि रनिंग अटॅकच्या स्वरूपात कॉर्नर अचूक टिकला जातोय. पुन्हा एका गुणाची भर पडते आणि चढाई करण्याकरता पुन्हा एकदा 6 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय. वारंवार आपल्या संघासाठी चढाई करून असताना चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं आणि शेवटची 3 मिनिटाचा सामना जोपर्यंत शिल्लक राहतो गुणांक स्थिती अशी 12-11, 11-12 अशी गुणांक स्थिती आहे. केवळ 1 गुणाची नाममात्र जी आघाडी आहे ती मानसकोळ संघाकडे. पाहूया तो टचच्या स्वरूपात या ठिकाणी मारल्याचा दावा करतोय. मैदानावर तू मय होत असताना पंचाने अफीड फेटाळून लावलेलं पाहायला मिळते. पंचांवर त्याचा कोणताही फरक पडलेला पाहायला मिळत नाहीये. पंचाने अफीड फेटाळून लावलंय. पुन्हा एकदा 2 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय. 6 क्षेत्ररक्षक मैदानात 222चं सजग सुंदर क्षेत्ररक्षक सजवलं गेलेलं असताना या ठिकाणी मात्र सुंदर टकल आपल्याला पाहायला मिळतोय. तो या मानसकोळ संघाकडून जबरदस्त पकडीचा नमुना पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा एका गुणाला बॅकफुटवर संघ फेकला जातोय तो निनावी मुसरी संघ. प्रत्युत्तर दाखल आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. 6 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू आक्रमण करण्याकरता पुन्हा एकदा झेपवला तो निनावी मुसरीच्या प्रांगणामध्ये. 6 क्षेत्ररक्षक मैदानात आणि 6 क्षेत्ररक्षक मैदानात असताना पुन्हा एकदा पाहूया खोलवरचं आक्रमण करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो तो या चढाईपट्टूचा. एक दमदार स्वरूपाची चढाई मैदानावरती पाहायला मिळते. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं, शेवटच्या 2 मिनिटाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आघाडीवर संघ कोणता आहे तर तो मानसकोळ संघ. आक्रमण होते पुन्हा एकदा निदान रेषेच्या आसपासचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो निनावी मुसरी संघाकडून. ज्याने 4 नंबरची जर्सी परिधान केली असा चढाईपट्टू आक्रमण करत असतानाच यावेळेला मात्र छान प्रयत्न होत आहेत. पंचांनी मात्र यावेळेला निनावी मुसरी संघाला समज दिली. बॅककॉल होता कामा नये. जर का बॅककॉल झाला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमणाला सुरुवात झालेली आपण पाहतोय. 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना थर्ड रेड डू ऑर डाय स्वरूपाची चढाई आपल्याला पाहायला मिळते. निदान रेषा व्हॅलिड करून पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो तो या चढाईपट्टूचा. 222च्या सजग सुंदर क्षेत्ररक्षणाला सामोरं जात असतानाच आपली चढाई पुन्हा एकदा सिद्ध करायची हा प्रयत्न असणार आहे, कारण ही थर्ड रेड आहे. डू ऑर डाय स्वरूपाची चढाई असताना निश्चित एखादा गुण प्राप्त करावा लागणार आहे. जर गुण प्राप्त करण्यात यश आलं नाही तर मात्र या ठिकाणी पाहूया सिंगल पॉइंट निनावी मुसरी संघ. पाहूया आक्रमण करण्याकरता चालू सामन्याचं शेवटचं 1 मिनिट. सामना मात्र काही सेकंदाचा बाकी आहे आणि काही सेकंदाचा सामना बाकी असताना या ठिकाणी आक्रमण होते निनावी मुसरी संघाकडून. पाहूया रनिंग हँडटॅकच्या स्वरूपात गुण प्राप्त केल्याचा आणि थेट लॉबीचा रस्ता धरतो. त्यामुळे मैदानावर तू मैदान झालेल्या असतानाच या ठिकाणी सिंगल पॉइंट प्राप्त होतोय. काही सेकंदाचा सामना बाकी आणि काही सेकंदाचा सामना बाकी असतानाच या ठिकाणी आक्रमण होतंय
ते मानसकोण संघाकडून, ज्यानं 6 नंबरची जर्सी परिधान केली असा चढाईपट्टू आक्रमण करतोय. पाहूया, काही सेकंदाचा सामना बाकी आणि काही सेकंदाचा सामना बाकी असतानाच या ठिकाणी पुन्हा एकदा निश्चित प्रयत्न आपल्याला झालेले पाहायला मिळणार आहेत. आक्रमण होते, पाहूया, जबरदस्त आक्रमण होण्याचा प्रयत्न आपल्याला निश्चित पाहायला मिळणार आहे. पाहूया, एक टेक्निकल पॉईंट दिला जातो समोरच्या मानसकोण संघाला आणि त्यामुळे पुन्हा एकदा काही सेकंदाचा सामना बाकी आणि काही सेकंदाचा सामना बाकी असताना या ठिकाणी मात्र निश्चित आपल्याला पाहायला मिळते खोलवरचं आक्रमण आपल्याला आणि खोलवरचं आक्रमण होत असताना या ठिकाणी ही चढाई संपुष्टात आणली जाते. पाहूया, रेडर बाद होतोय, गुण प्राप्त होतोय मानसकोण संघाला आणि सामना संपुष्टात येतो. अतिशय अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि 3 गुणानं 13-16 3 गुणाने मानसकोण संघ विजय होतोय. पुढील फेरीमध्ये खेळण्याकरता प्रवेश करता होतोय.